प्रॉब्लेम नंबर 6 वा काय म्हणले, द टर्निंग मोमेंट कर्व फॉर an engine is represented by equation. टर्निंग मोमेंट कर्व म्हणजे टॉर्क. टॉर्कचं त्याने इक्वेशन दिले. काय इक्वेशन आहे बघा, 20,000 प्लस 9500 sin 2 theta minus 5700 cos 2 theta. आणि याचं युनिट आहे न्यूटन मीटर. म्हणजे काय, तुम्ही इथं ह्या इक्वेशन मध्ये थिटाची किंमत पुट केली. थिटाची किंमत म्हणजे थिटा 2 डिग्री आहे, 2 डिग्री पुट करायचं तुम्हाला टॉर्क मिळतोय. थिटा 5 डिग्री आहे, 5 पुट करायचं टॉर्क मिळतोय. म्हणजे आपण टर्निंग मोमेंट डायग्राम मध्ये टॉर्क अगेन्स्ट थिटाचं काढत होतो, तर ते जी कर्व होती अशी वर खाली व्हायची बघा, ह्या त्या कर्वचं इक्वेशन आहे. आणि या इक्वेशन मध्ये तुम्ही थिटाची किंमत पुट केली म्हणजे अँगल पुट केला की तुम्हाला त्यावेळेचा टॉर्कची किंमत मिळणार. ठीक आहे, असं दिले पुढे, वेअर थिटा इज द अँगल मूव्ड बाय द क्रँक. बरोबर आहे, अँगल हा टर्न केलेला कुणी, क्रँकनी टर्न केलेला अँगल आहे. हे टॉर्कचं इक्वेशन आहे. पुढं, इफ द रेझिस्टिंग टॉर्क इज कॉन्स्टंट. आता हे रेझिस्टिंग टॉर्क काय आहे मी नंतर सांगतो, फक्त तोपर्यंत मी इथे लिहितो रेझिस्टिंग टॉर्क इज कॉन्स्टंट. रेझिस्टिंग टॉर्क काय घ्यायला सांगितलं तुम्हाला, कॉन्स्टंट घ्यायला सांगितलंय. काय ते नंतर सांगतो. रेझिस्टिंग टॉर्क. फाइंड पॉवर डेव्हलप्ड बाय इंजिन. एक नंबरचा आन्सर काय आहे, पॉवर डेव्हलप्ड. दुसरा आन्सर काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील म्हणजे आय ची किंमत काढायची आहे. इफ द टोटल फ्लक्च्युएशन ऑफ द स्पीड इज नॉट टू एक्सीड. फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड. मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज किती सांगितलंय, 1% ऑफ मीन स्पीड म्हणजे ओमेगा. 1% ऑफ मीन स्पीड म्हणजे ओमेगा. आता तुम्ही मला सांगा, नेहमी इथं प्लस मायनस असल्यानंतर ही व्हॅल्यू मी डबल लिहायचो, डबल प्लस मायनस असल्यावर. आणि इथं प्लस मायनस आलाय का, नाही. त्यामुळे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डायरेक्ट किती आहे, 1%च आहे. या ओमेगाला इकडे घ्या, ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा इज इक्वल टू 1%. 1% म्हणजे 1 डिवाइड बाय 100. ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय एव्हरेज स्पीड म्हणजे CS. याचा अर्थ CS ची किंमत किती दिल्या, 0.01. जरासं महत्वाचं काय आहे, कारण की इथं प्लस मायनस आलं तर डबल करायचं. इथं प्लस मायनस आलेलं नाही, त्या याचा अर्थ तुम्हाला टोटल फ्लक्च्युएशन दिले. टोटल फ्लक्च्युएशन 1%. जी CS ची किंमत किती आहे, 0.01 आहे. ठीक आहे, पुढे बघा. ऑफ मीन स्पीड विच इज 180 RPM. आणि मीन स्पीड ही किती आहे सांगितले, 180 RPM आहे म्हणून सांगितले मीन स्पीड. ते गिव्हनच्या किमती सगळ्या या. ओके, पुढे बघा. अँड अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ फ्लायव्हील व्हेन द क्रँक हॅज टर्न थ्रू 45 डिग्री. तिसरा आन्सर हे, क्रँकचा अँगल 45 डिग्री असेल त्यावेळेला त्याने कशाची किंमत विचारल्या, अँग्युलर ऍक्सलरेशनची. हे नंतर बघूया, तो वेगळा प्रॉब्लेम आहे 3 नंबरचा. पहिले 2 आपण सॉल्व्ह करूया. हे सॉल्व्ह करण्यासाठी मला सांगा, आतापर्यंतचा जो प्रॉब्लेम असायचा त्यात आणि यात काय सिमिलर आले रे. आतापर्यंत मी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये काय सिमिलर आले आणि काय आलेलं नाही. अरे बोला की, आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये काय सिमिलर आले आणि काय आलेलं नाही. सिमिलर काय नाही सर. प्रथमेश, काय टर्निंग मोमेंट डायग्राम दिलेली नाही. टर्निंग मोमेंट डायग्राम दिलेली नाही, बरोबर आहे ना. आतापर्यंत टर्निंग मोमेंट डायग्राम दिलेली असायची, त्या प्रॉब्लेम मध्ये टर्निंग मोमेंट डायग्रामच दिलेली नाही. मग आता काय करायचं ते सांगतो बघा. मला 1 नंबरचा आन्सर काय विचारले पहिला बघा. 1 नंबरचा आन्सर, पॉवर डेव्हलप बाय द इंजिन. मला पॉवर डिटरमाइन करायची आहे. मी इथे पॉवर म्हणजेच काय असतं रे, पॉवर म्हणजेच काय असते, वर्क डन. बरोबर आहे ना. पॉवर म्हणजेच काय असते, वर्क डन. पण वर्क डन कसं लागते तुम्हाला, पर सेकंड. पॉवर म्हणजेच वर्क डन आणि वर्क डन म्हणजे काय असते, पर सेकंड. मग
ते वर्क डन आपण कसं डिटरमाइन करतो? वर्क डन टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली तर तुम्हाला पॉवर मिळणार. आता प्रॉब्लेम मध्ये या, तुम्हाला टॉर्कचं इक्वेशन दिले. टॉर्कचं इक्वेशन म्हणजे हे माहित आहे, जर मी समजा टॉर्क घेतला इंटू मी हा अँगल स्मॉल घेतला डी थिटा, टॉर्क इंटू स्मॉल अँगल घेतला डी थिटा, तर टोटल पॉवर जर मिळवायची असेल तर या डी थिटाला काय करायला पाहिजे? मला इंटिग्रेट करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मी थिटाला असं लिहू शकते, इंटिग्रेशन ऑफ डी थिटा. आता इंटिग्रेशन किती? आपण जी पॉवर शोधणार ती एका सायकलची शोधणार. एक सायकल म्हणजे एक रिव्होल्यूशन ऑफ क्रँक. आता वन रिव्होल्यूशन ऑफ क्रँक याचा अर्थ अँगल 0 ला चालू होणार आणि 360 पर्यंत जाणार. अँगल 0 ला चालू होणार आणि एक सायकल कंप्लीट व्हायच्या वेळेला क्रँकचा अँगल किती असणार? 360. म्हणजे अँगल हा 0 टू किती असतोय? 360 असणार फॉर वन रिव्होल्यूशन. पॉवर मी डिटरमाइन करणार फॉर वन रिव्होल्यूशन. तर पॉवर म्हणजेच वर्क डन म्हणजे टॉर्क इंटू थिटा. मी थिटाला काय केलं? इंटिग्रेशन ऑफ डी थिटा लिहिलं. आता तुम्ही जर हे पॉवरचं इक्वेशन बघितलं तर ह्यात तुम्हाला टॉर्क माहिती आहे बघा. हे बघा टॉर्क आहे, म्हणून मी या इक्वेशन मध्ये या टॉर्कची किंमत टाकली. आता मी लिहितो, पॉवर इज गिवन बाय, पॉवर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय? टी टॉर्क इंटू डेल्टा थिटा. टॉर्क इंटू डेल्टा थिटा. टॉर्कचं मी इक्वेशन लिहितो. सो इंटिग्रेशन ऑफ टॉर्क किती आहे बघा? 20,000 प्लस 9500 साइन 2 थिटा मायनस 5700 कॉस 2 थिटा. हे झालं टॉर्क इंटू काय येणार? डी थिटा इंटू डी थिटा. म्हणजे मी टॉर्कची किंमत लिहिली, टॉर्कचं जे इक्वेशन दिलेलं ते लिहिलं, इंटू डी थिटा केला. आता याचं लिमिट, हा अँगल एका रिव्होल्यूशन साठी स्टार्ट होणार 0 ने आणि एक रिव्होल्यूशन झालं त्यावेळेला अँगल किती असणार? 360. म्हणजे लिमिट काय येणार ह्याला? 0 टू 360 हे त्याचं लिमिट येणार. मग आता या प्रॉब्लेम मध्ये बघून काय आलं? इंटिग्रेशन आलं. मला आता तुम्ही इंटिग्रेशन सांगायचं. ठीक आहे. तर पॉवर इज इक्वल टू, लिमिट मी नंतर लिहितो, पहिला हे इंटिग्रेशन करतो. इंडिव्हिज्युअल करत जायचं. 20,000चं इंटिग्रेशन काय येणार? 20,000 हे डी थिटानं मल्टिप्लाय करा. 20,000 डी थिटाचं इंटिग्रेशन काय येणार? 20,000 थिटा. बरोबर आहे? डी थिटाचं काय येणार? थिटा येणार प्लस 9500 साइन 2 थिटा डी थिटा. आता 9500 तसंच राहणार, हा कॉन्स्टंट आहे. साइन 2 थिटाचं इंटिग्रेशन सांगा. साइन 2 थिटाचं इंटिग्रेशन काय येणार? साइन 2 थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2. मायनस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2 साइन 2 थिटाचं इंटिग्रेशन. त्यानंतर आता याचं सांगायचं, मायनस 5700 तसाच ठेवतो. कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन सांगायचं. कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन काय येणार? साइन 2 थिटा आणि 2 साइन 2 थिटा डिवाइड बाय 2. ओके, म्हणजे इंटिग्रेशन काय आलं बघा? साइन 2 थिटाचं कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2 मायनस आणि कॉस 2 थिटाचं साइन 2 थिटा डिवाइड बाय 2. ओके, आता मला मी इंटिग्रेशन लिहिलं, मला पॉवरची किंमत मिळाली. फक्त याला लिमिट पुट करायला पाहिजे. लिमिट पुट आहे 0 टू 360. ओके, जरा किमती लिहितो बघा, जरा लक्ष द्या. 20,000 इंटू थिटा, थिटाचं लिमिट बघा, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 360 प्लस हे डिवाइड बाय 2 पुढे घेतो. 9500 डिवाइड बाय 2, हा मायनस साईन बाहेर टाकतो म्हणजे हे प्लसचं काय होणार इथं? मायनस. हे मायनस साईन बाहेर टाकतो म्हणजे प्लसचं मायनस झालं. कॉस 2 थिटा लिमिट 0 टू 360. त्यानंतर मायनस 5700 डिवाइड बाय 2 ला बाहेर घेतो. साइन 2 थिटा ला लिमिट पुट करतो 0 टू 360. ओके, म्हणजे मी पहिल्यांदा काय केलं, जे टॉर्क इंटू थिटा केल्यानंतर मला पॉवर मिळाली. त्या पॉवरला मी इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यानंतर मी त्याला लिमिट पुट केलं. आता लिमिट पुट केला, तुम्ही मला सांगा, हा नुसताच थिटा आलाय.
हा डिग्रीमध्ये घ्यायचा का रेडियनमध्ये घ्यायचा? हा थिटा नुसता चालू थिटा डिग्रीमध्ये येणार का रेडियनमध्ये येणार? डिग्री डिग्री नाही, नाही का? त्यावेळेला नुसताच थिटा येतो त्यावेळेला तो रेडियन मध्ये असतो, आणि तो विथ ट्रिग्नोमेट्री येतो त्यावेळेला तो डिग्रीमध्ये असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे मी आता व्हॅल्यू पुट करताना या थिटासाठी पुट करताना मी रेडियन मध्ये पुट करणार, आणि इथं हे कॉस आहे, इथं साईन आहे, इथं पुट करताना डिग्रीमध्ये पुट करणार. हे लय महत्वाचं आहे. इथं रेडियन आणि इथं डिग्रीमध्ये पुट करायची. व्हॅल्यूज लिहितो 20,000. हे झालं थिटाची किंमत. अप्पर लिमिट 360. आता मला सांगा 360 म्हणजे किती रेडियन? 360 म्हणजे किती रेडियन? 180 म्हणजे पाय. 180 म्हणजे पाय. तर 360 म्हणजे 2 पाय. 2 पाय. बरोबर. 360 म्हणजे 2 पाय. मायनस लोअर लिमिट 0 आहे. मायनस लोअर लिमिट 0. आता झिरोचं तुम्ही रेडियन मध्ये कन्वर्ट केलं तरी ती झिरोच येणार. बरोबर. त्यामुळे ह्या किमती ज्या आहेत त्या थिटाला पुट करताना मी रेडियन मध्ये लिहितात. हे लय महत्वाचं आहे. इथं स्टार करतो. हे रेडियन मध्ये स्टार करून इथं लिहितो. रेडियन मध्ये पुट केल्यात किमती, रेडियन मध्ये पुट केल्यात. ओके सर ते आता 2000 आहे. बोल बा काय झालं? सर 2000 आहे, 20,000 नाही. बहुतेक काय झालंय, तुम्हाला जे मी फाईल पाठवले की नाही त्या फाईल मध्ये बाळानो काय झालंय ते तिथे 1 शून्य राहिलाय, म्हणजे मी खाल्लाय तो. ते 20,000 आहे. ठीक आहे. येस. बरं मी थिटाची किंमत लिहिली. आता हे थिटा पुट केला. आता पुढे जावा. इथं लिमिट पुट करूया. मायनस 9,500 2 4750. 4750 ही जी किंमत लिहिली. आता हे लिमिट पुट करायचं. हे लिमिट पुट करायचं. आता हा कॉस आहे त्यामुळे हे डिग्री मध्येच येणार. त्यामुळे इथं लिमिट काय येणार बघा. कॉस 2 इंटू थिटा. थिटा किती आहे? 360. सो 2 इंटू 360 म्हणजे झाला 720. 360 चा डबल. मायनस कॉस 2 इंटू 0 म्हणजे कॉस 0. अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केलं याच्यामध्ये. आता पुढचं मायनस 5700 डिवाइड बाय 2. 2850. 5700 डिवाइड बाय 2850. अप्पर लिमिट 2 इंटू 360 म्हणजे 0. अप्पर लिमिट लोअर लिमिट. महत्वाचं काय आहे, हे जे केले हे इथं रेडियन मध्ये आहे, इथं डिग्री मध्ये. हे चुकवायचं नाही. हे चुकलं की प्रॉब्लेम चुकला. सॉल्व्ह करा तुम्हाला पॉवर मिळते. चला किती सांगा पॉवर? One 125,663.70 येते माझी. अजून एक कोणतं चेक करा. अजून एक कोणतं चेक करा बाळांनो. - 125.66 इंटू 10 पॉवर 3. 125.66 इंटू 10⁻³ बरोबर आहे का? सगळ्यांचं हेच आहे का? न्यूटन मीटर. न्यूटन मीटर एवढे बांक आले, पॉवर आली. समजलं? हे तुमचा आन्सर नंबर 1. आता मी तुम्हाला काल म्हटलं होतं बघा, वेगळा प्रॉब्लेम आणि एकदम अवघड असं म्हटलं होतं. ठीक आहे. इथपर्यंतचा जो प्रॉब्लेम आहे हा त्यातल्या त्यात सोपा आहे. याच्या पुढचं जे मी आता काय करणार आहे
ते बाळांनो एकदम अवघड आहे. ठीक आहे, पण पहिला एवढं सांगतो. ठीक आहे, परत मी सांगतो, हा खरंच अवघड प्रॉब्लेम आहे. सगळ्या शेवटला तुम्हाला असं होईल की काय काय केला मास्तरनं. ठीक आहे, पण नेक्स्ट टाइमचा अनेक प्रॉब्लेम झाला, तुम्ही 1-2-3 वेळेला हा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम पाठवून जाईल. ठीक आहे, बघा मला प्रॉब्लेम मध्ये पॉवर विचारलेली. पॉवर म्हणजे वर्क डन म्हणजे टॉर्क इंटू थिटा. थिटा मी काय केला, हा नुसता थिटा आहे, मग मी इंटिग्रेशन ऑफ डी थिटा लिहिला. इंटिग्रेशन ऑफ डी थिटा म्हणजे थिटा असते. मग टॉर्कचं मला इक्वेशन दिलेलं, मी टॉर्कचं इक्वेशन पुट केलं इथं. ठीक आहे, त्याला इंटिग्रेट केलं फॉर 1 सायकल, कारण की पॉवर ही एक रिव्होल्यूशनची फाइंड आउट करायला सांगितलं. एक रिव्होल्यूशन म्हणजे 1 सायकल, 0 to 360. इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेशनला लिमिट पुट केले, मला पॉवर मिळाली, म्हणजे आन्सर 1 मिळालं. ओके, आता मला आन्सर नंबर 2 शोधायचा आहे आणि तेच महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आन्सर नंबर 2. आता आन्सर नंबर 2 डिटरमाइन करायच्या अगोदर काय करूया आपण, टर्निंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करूया. टर्निंग मोमेंट डायग्राम. आता तुम्ही म्हणणार टर्निंग मोमेंट डायग्राम मास्टर ड्रॉ करायलाय, पण ते एरिया अबोव बिलो काय दिलेले नाही आहेत. असू दे, मला जे इक्वेशन दिले की नाही त्या इक्वेशन वरून मी ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सांगा टर्निंग मोमेंट डायग्राम मध्ये वाय ऍक्सिस वरती आपण काय घेतो. टर्निंग मोमेंट डायग्राम मध्ये वाय ऍक्सिस वरती काय घेतो, टॉर्क, आणि एक्स ऍक्सिस वरती काय घेतो, थिटा. बरोबर, आणि इथं एक मीन टॉर्क असते बघा. मीन टॉर्क आहे काय, आपण नेहमी लिहितो मीन टॉर्क. हा मीन टॉर्क म्हणजेच रेझिस्टिंग टॉर्क असतो. हा मीन टॉर्क म्हणजेच काय असतोय, रेझिस्टिंग टॉर्क. म्हणजे त्या सिस्टीमनी रेझिस्ट केला म्हणून तेवढा टॉर्क तरी तुम्हाला अप्लाय करायलाच लागतो. हे पहिल्या लेक्चरला भेटलेलं, तोच म्हणजे रेझिस्टिंग टॉर्क असतोय. आणि प्रॉब्लेमचं हे वाक्य वाचा. आता हे वाक्य वाचा, काय म्हणलंय, द रेझिस्टिंग टॉर्क इज कॉन्स्टंट असं सांगितलंय. कॉन्स्टंट याचा अर्थ ती हॉरिझॉन्टल लाईन आहे. कॉन्स्टंट याचा अर्थ ती हॉरिझॉन्टल लाईन आहे. म्हणजे समजा हे 20,000 असेल, हे 20,000, तर इथं पण 20,000, इथं पण 20,000, इथं पण 20,000. म्हणजे कुठल्या पण अँगलला गेलो तर मीन टॉर्कची व्हॅल्यू कॉन्स्टंट घेतली बघा. मीन टॉर्कची व्हॅल्यू कॉन्स्टंट. ठीक आहे, आता हे मीन टॉर्क झालं. आता मला इथं ही ग्राफ काढायचा आहे. आता हे वर खाली असं होते ना, टॉर्कची लाईन अशी वर खाली होती बघा. हे ड्रॉ करायचं आहे, त्यासाठी मला इक्वेशन दिलं. इक्वेशन आहे इक्वेशन. मग मला सांगा इथं अँगल किती असतो, इथं अँगल किती असतोय, 0 आहे. ठीक आहे, इथे 0 लिहितो. मग मला हे ड्रॉ करण्यासाठी पहिल्यांदा ही मीन टॉर्कची नक्की किती किंमत आहे हे शोधून घेऊया. पहिल्यांदा मीन टॉर्कची किंमत किती आहे ती शोधूया. मग 0 अँगलला 5-10 डिग्रीला टॉर्कच्या किमती शोधत जाऊया. पहिल्यांदा मी मीन टॉर्कची किंमत किती आहे ते तुम्हाला डिटरमाइन करून दाखवतो. आता मीन टॉर्क कसा काढायचा सांगतो. वर्क डन पर सायकल, जरा मी मुद्दाम लिहितो. वर्क डन पर सायकल इज इक्वल टू, वर्क डनचा फॉर्म्युला काय रे, वर्क डनचा फॉर्म्युला टॉर्क इंटू थिटा. टॉर्क इंटू थिटा, पण पर सायकल आहे ना, पर सायकल म्हणजे हा थिटा कितीचा येणार, थिटा कितीचा येणार, 1 रिव्होल्यूशन. मी याला गोन करतो आणि इथे देतो फॉर 1 रिव्होल्यूशन. फॉर 1 रिव्होल्यूशन. टॉर्क, हा टॉर्कची किंमत बदललेली घेणार काय ऍव्हरेज घेणार तुम्ही. आता टॉर्कची किंमत तुम्हाला काय घ्यायला लागणार इथं, ऍव्हरेज. सो वर्क डन पर सायकल इज इक्वल टू काय असतोय, ऍव्हरेज टॉर्क इंटू थिटा फॉर 1 रिव्होल्यूशन, कारण हे 1 रिव्होल्यूशन घेतले पर सायकल. आता वर्क डन पर सायकल म्हणजेच काय असतं रे, पॉवर. वर्क डन पर सायकल म्हणजेच काय, एका सायकलची पॉवर. ते एका सायकलची पॉवर आपण इथे एका सायकलची पॉवर किती, 125.66 इंटू 10⁻³ ही एका सायकलची पॉवर म्हणजेच वर्क डन. हा टॉर्क म्हणजे तुमचा कॉन्स्टंट टॉर्क म्हणजेच ऍव्हरेज टॉर्क म्हणजेच मेन टॉर्क, इंटू थिटा, एका सायकलचा थिटा. एका सायकलचा अँगल किती असते सांगा, 1 रिव्होल्यूशनचा अँगल. 1 रिव्होल्यूशनचा अँगल किती, 360. साठ 360 म्हणजे हा नुसताच थिटा आहे. डिग्री मध्ये येणार का रेडियन मध्ये येणार, रेडियन. डिग्री मध्ये येणार का रेडियन मध्ये येणार, रेडियन. मग सांगा 360 म्हणजे किती रेडियन येणार, 2 पाय.
समजलं? म्हणजे हा मीन टॉर्क आणि हा थिटा, या 2 पायने इकडे डिवाइड करा, तुम्हाला एव्हरेज टॉर्क मिळेल. या 2 पायने इकडे डिवाइड करा, तुम्हाला एव्हरेज टॉर्क मिळेल. किती येते? 1999. 9.99 into 10⁻³ 1 9.99 9.99 नाही 19.99 into 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजेच हे 19,999 आलं उत्तर तुमचं. न्यूटन मीटर हे म्हणजेच 20,000 आहे. ठीक आहे. काय आहे हे 125.66 आहे ना, याच्या पुढची व्हॅल्यू आलेली नाही, त्यामुळे ते 19,999 आले म्हणजे 20,000. सो मीन टॉर्कची किंमत तुमची आली 20,000. आता इथे ह्या मीन टॉर्कची किंमत तुम्हाला मिळाली ती 20,000 आहे. मीन टॉर्कची किंमत म्हणजे हा पॉईंट जो आहे असा टॉर्क वरती मोजत गेला तर हा 20,000चा पॉईंट आहे. हा पॉईंट. आता मला ही लाईन ड्रॉ करायची अशी टॉर्कची लाईन. मग झिरो अँगल असताना टॉर्क किती येतोय जरा सांगा. ह्या इक्वेशन मध्ये थिटाची किंमत 0 टाकायची. या इक्वेशन मध्ये थिटाची किंमत 0 टाकायची, तुम्हाला टॉर्क मिळतो. झिरो अँगलचा टॉर्क सांगा किती आहे? झिरो अँगलचा टॉर्क या इक्वेशन मध्ये थिटाची किंमत 0 टाका, तुम्हाला टॉर्क मिळेल झिरो अँगलचा. वन 14300 हा 14300 14,300 येते ना. बरोबर आहे. 14,300 बरोबर ना? हो. मी इथे लिहून ठेवतो 0 डिग्री 14,300. त्यानंतर 2 डिग्री घ्या. 2 डिग्री जरा अँगल वाढवा पुढे. 14,976.97 14,976. आता तुम्ही सांगा मला 14,976 ना? हा होय. लक्ष द्या. आता मी जरा प्लॉट करायला चालू करतो, मला माझं उत्तर मिळाले. लक्ष द्या. आता हे बघा, झिरो अँगलला टॉर्क 14,300. झिरो अँगलला टॉर्क 14,300. मग याच्या खाली येणार का याच्या वरती येणार? मीन टॉर्कच्या खाली येणार का मीन टॉर्कच्या वरती येणार? वरती. वरती कसं येईल रे? 20,000 आहे ना हे. हा सर खाली. तर 14,000 काय किती येते? 14,000 येते ना खाली आला. हे बघा, हा पॉईंट आहे समज 14,300 झिरोला इथे टॉर्क. 2 डिग्रीला गेलो, 2 डिग्रीला इथं 2 डिग्रीला. हा आता टॉर्कची किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली. 14,300 मध्ये ही किंमत वाढली का कमी झाली? वाढली म्हणजे जरा वर गेलो बघा. ठीक आहे, याच्या वर गेलो म्हणजे ही कर्व अशी वर चालली. बरोबर आहे काय? ही कर्व अशी वर चालली. 0 डिग्रीला 14,300, 2 डिग्रीला 14,900 म्हणजे वर चालली. म्हणजे ही कर्व वर 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 जाणार आणि मग नंतर थोड्या वेळाने पुन्हा खाली येणार अशी. बरोबर आहे? आपण बघितलं की एकदा वर गेली की वर जाते, त्यानंतर मग पुन्हा खाली येते. त्यामुळे ही कर्व कुठनं स्टार्ट होते 0 डिग्रीला चेक करायचं. वर म्हणून मी 0 डिग्रीचा मोजला, 2 डिग्रीच्या व्हॅल्यू मोजल्या आणि त्यातनं कळले कर्व वर चालले म्हणून मी वरची कर्व ड्रॉ केली. हे सगळ्यांना समजलं मी काय केलं इथं?
हे कर्व ड्रॉ करण्यासाठी मी काय केलं समजलं सगळ्यांना? काय केलं मी? टॉर्कची किंमत 0 डिग्रीची काढली. 0 डिग्रीची काढली 14,300, म्हणजे मला कळलं या मीन टॉर्कच्या लाईनच्या खाली आहे हे कळलं. त्याच्यानंतर 2 डिग्रीला काढलं, 0 डिग्रीपेक्षा जास्त आहे, 0 डिग्रीपेक्षा जास्त आहे, म्हणजे ती कर्व वरच चालली, वर गेली ती खाली गेली. ही म्हणजे तुमची टॉर्कची कर्व. ही कर्व म्हणजे तुमची टॉर्कची कर्व, आणि ही कर्व तुमचे म्हणजे मीन टॉर्कची कर्व. मीन टॉर्क, आता मीन टॉर्क तर कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. ही म्हणजे तुमची टर्निंग मोमेंट डायग्राम. सगळ्यांना टर्निंग मोमेंट डायग्राम कशी ड्रॉ केली समजलं काय? एवढं जरी तुम्ही ड्रॉ केलं तरी बास आहे. काय म्हणलं मी? पेपरमध्ये एवढं जरी तुम्ही ड्रॉ केलं तरी बास आहे. आता मी प्रॉब्लेमकडे येतो. मला मीन टॉर्क ऑलरेडी मिळालाय. मीन टॉर्क. आता या मीन टॉर्क मध्ये मी एक प्रश्न विचारतो. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट, या पॉइंटला तुमच्या या टॉर्कची किंमत आणि मीन टॉर्कची किंमत सेम असणार का वेगवेगळी? परत एकदा दाखवतो. या पॉइंटला टॉर्कची किंमत आणि मीन टॉर्कची किंमत सेम असणार का वेगवेगळी? सेम असणार. सेम. ओके. या पॉइंटला टॉर्कची किंमत आणि मीन टॉर्कची किंमत सेम असणार का वेगवेगळी? सेम. सेम नक्की? ओके. होय. म्हणजे तुम्हाला एवढं कळलं की हे 2 पॉइंट असे आहेत की या 2 पॉइंटला टॉर्कची किंमत आणि मीन टॉर्कची किंमत सेम. आता पुढचा प्रश्न, हा मिनिमम एनर्जीचा पॉइंट आहे का मॅक्सिमम एनर्जीचा पॉइंट आहे? हा पॉइंट जो आहे तो मिनिमम एनर्जीचा आहे का मॅक्सिमम एनर्जीचा आहे? पटकन. मॅक्सिमम. मिनिमम एनर्जी आहे, मॅक्सिममचा आहे. ओके. अजून कोणाचं वेगळं मत? आता मी सांगू, तो मिनिमम एनर्जीचा पॉइंट आहे. का सांगा? पॉवर गेन. हे बघा, टॉर्क हा ऍव्हरेज पेक्षा कमी आहे, म्हणजे इथं वर्क डन कमी झाले, म्हणजे एनर्जी रिलीज झाली. टॉर्कच्या खाली लाईन आली नाही कर्व, म्हणजे इथं एनर्जी रिलीज झाली फ्लायव्हीलची. एनर्जी रिलीज होत आली, म्हणजे इथं काय असणार? मिनिमम. इथं हे एक्सेस वर्क डन आहे, एक्सेस वर्क डन आहे म्हणजे एनर्जी वाढत गेली, आणि इथे एनर्जी काय असणार? मॅक्सिमम. त्यामुळे हा जो पॉइंट आहे तो मॅक्सिमम एनर्जीचा आहे, हा जो पॉइंट आहे तो मिनिमम एनर्जीचा. मी काय म्हटलं समजलं सगळ्यांना? बघा परत एकदा सांगतो. मी 2 पॉइंट असे मार्क केलेत की ज्या ठिकाणी मीन टॉर्क आणि तुमचा टॉर्क हे दोन्ही सेम होतात. त्याच्यामध्ये पण हा पहिला पॉइंट हा मिनिमम एनर्जीचा आहे, हा दुसरा पॉइंट मॅक्सिमम एनर्जीचा आहे. का? कारण की इकडे एनर्जी रिलीज झाल्या, बघा रिलीज खाली आहे, या टॉर्क लाईनच्या खाली टॉर्क आहे, त्यामुळे रिलीज झाली इथे एनर्जी. इथं रिलीज होत इथं म्हणजे मिनिमम असणार. त्यानंतर ही वर गेली म्हणजे एनर्जी वाढत गेली, म्हणजे इथं मॅक्सिमम आली. म्हणजे हा मिनिमम एनर्जी पॉइंट, हा मॅक्सिमम एनर्जी पॉइंट. मुद्दा म्हणून लिहून ठेवतो. मॅक्सिमम एनर्जी पॉइंट हा मिनिमम एनर्जी पॉइंट. सगळ्यांना समजलं? आता पुढचा प्रश्न, या 2 पॉइंट मध्ये स्पीड मॅक्सिमम कुठं असणार आणि स्पीड मिनिमम कुठं असणार? या 2 पॉइंट मध्ये मिनिमम एनर्जीला स्पीड मिनिमम, मॅक्सिमम एनर्जीला स्पीड मॅक्स. ओके. आता सांगतो, हा जो पॉइंट आहे की नाही, याचा अँगल इथे असणार की रे? अँगल आहे ना या बाजूला, इथं काहीतरी अँगल असणार बघा, इथं हे काहीतरी अँगल असणार, किंवा हा जो पॉइंट आहे त्याचा हा काहीतरी अँगल असणार. आता हा मिनिमम एनर्जीचा आणि मॅक्सिमम एनर्जीचा अँगल शोधायचा. मिनिमम एनर्जी पॉइंटचा आणि मॅक्सिमम एनर्जी पॉइंटचा आता अँगल शोधायचा. मग हे अँगल शोधण्यासाठी on turning moment diagram at minimum and maximum energy point on a turning moment diagram, torque
and mean torque are same. बघा, हा मिनिमम एनर्जी पॉइंट आहे, हा मॅक्सिमम एनर्जी पॉइंट आहे. या दोन पॉइंटला मीन टॉर्क आणि हा टॉर्क हे दोन्ही काय आहेत, सेम आहेत. त्यामुळे मी ते लिहितो टी इज इक्वल टू टी मीन. पण टी इज इक्वल टू टी मीन ही कंडिशन कोणाला ऍप्लिकेबल आहे? फक्त या दोन पॉइंटसाठी, फक्त या दोन पॉइंटसाठी. आणि हे दोन पॉइंट कुठले आहेत? एक मिनिमम एनर्जी पॉइंट आहे, एक मॅक्सिमम एनर्जी पॉइंट आहे. ठीक आहे. सो टी इज इक्वल टू टी मीन. टी एवढा इथं आहे, इक्वेशन आहे तुमच्याकडे टीचं. टी लिहितो 20,000 प्लस 9500 साइन 2 थिटा मायनस 5700 कॉस 2 थिटा इज इक्वल टू टी मीन. टी मीन तुम्ही आता शोधलंय. टी मीन किती आहे? 20,000. टी मीन किती आहे? 20,000. हे सॉल्व करा, तुम्हाला अँगल मिळेल. हे सॉल्व करा, तुम्हाला अँगल मिळेल. हे बघा, हा 20,000 तिकडे घ्या. सो 9500 साइन 2 थिटा मायनस 5700 कॉस 2 थिटा इज इक्वल टू 20,000. हा प्लसचा तिकडे करा, मायनस होईल, मायनस 20,000. हे प्लस मायनस कॅन्सल झालं, जे 0 झालं. आता हे मायनस आहे की नाही, हे तिकडे न्या. तो 5700 कॉस 2 थिटा आहे 9500 साइन 2 थिटा. आता कॉस 2 थिटाला इकडे घ्या. सो साइन 2 थिटा डिवाइड बाय कॉस 2 थिटा इज इक्वल टू, हा कॉस 2 थिटा इकडे घेतला, 9500 इकडे घ्या. सो 5700 डिवाइड बाय 9500 साइन डिवाइड बाय कॉस म्हणजे टॅन 2 थिटा इज इक्वल टू, हे किती सांगा? 5700 डिवाइड बाय 9500. 5700 डिवाइड बाय 9500 0.6. 0.6. आता टॅन इनवर्स ऑफ 0.6 करा. टॅन इनवर्स ऑफ 0.6 तुम्हाला अँगल मिळेल 2 थिटा. 30.96. किती? 30.96. 30.96 96. म्हणजे 31. ठीक आहे, 31 डिग्री. अँड अजून एक सांगतो, अजून एक अँगल येतो बाळांनो. तो अँगल म्हणजेच काय करायचं, याला 180 ऍड करायचा. 180 ऍड करायचं ह्याच्यामध्ये 210.96. आता तुम्ही म्हणणार हे काय, इथं वरती लिहून ठेवतो. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 180 प्लस थिटा असतो. हे तुम्ही ट्रिग्नॉमेट्री मध्ये शिकलेला. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 180 प्लस थिटा. आता इथे अँगल सॉल्व्ह केल्यावर दोन यायला पाहिजेत ना. इथे काय झालं, एकच अँगल आला. हा एक अँगल प्लस या फॉर्म्युल्याप्रमाणे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 180 प्लस थिटा, म्हणजे 2 थिटाच्या किमती 2 मिळाल्या, 2. पण हे 2 थिटा मिळाले, 2 थिटा नको आहे मला काय पाहिजे, थिटा. आता ह्या दोघांचे हाफ करा, बघा किती येणार या दोघांचे हाफ. सांगा किती येणार दोघांचे हाफ. सो थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, 30.96 चा हाफ. 30.96 चा हाफ म्हणजे 15.5. अँड दुसरा 210.96 चा हाफ 105.5. समजलं? म्हणजे जे दोन अँगल मिळाले त्यातल्या ह्या पहिल्या अँगलला एनर्जी मिनिमम असणार, ह्या दुसऱ्या अँगलला एनर्जी मॅक्सिमम असणार. मी इथे लिहितो, हा 15.5 मिळाला आणि हा 105.5. समजलं? म्हणजे मिनिमम एनर्जीचा पॉइंट हा 15.5 डिग्रीला आहे, मॅक्सिमम एनर्जीचा पॉइंट हा 105.5 डिग्रीला आहे. समजलं? आता मला टर्निंग मोमेंट डायग्राम वरचा मिनिमम एनर्जीचा आणि मॅक्सिमम एनर्जीचा पॉइंट मिळाला. आता तुम्ही मला सांगा, प्रॉब्लेम सोपा आहे? नाही. सोपा आहे का प्रॉब्लेम? नाही. हा सोपा आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो मी, हे सगळ्यात शेवटला मी परत एक्सप्लेन करणार आहे. परत पुढचा प्रॉब्लेम मी असाच घेणार आहे. हे का घ्यालोय, चुकून पेपरला हा प्रॉब्लेम पडला. परत सांगतो, 10 मध्ये एका पेपरला असतोच. आता तो तुमचाच पेपर असू नये, त्या पेपरला जर हे आलं तर 100% सांगतो
100 10 सोडवणार आणि त्या 10 मधली 9 चुकणार, म्हणजे 100 एकटाच कोणतं बरोबर येणार. आता मला टर्निंग मोमेंट डायग्राम ड्रॉ केली, मला मीन टॉर्क मिळाला, मग मला कळलं हा मिनिमम एनर्जी पॉईंट आहे, हा मॅक्सिमम एनर्जी पॉईंट आहे. या दोन्ही पॉईंटला ऍव्हरेज टॉर्क आणि मीन टॉर्क सेम आहे, सॉरी ऍव्हरेज टॉर्क आणि टॉर्क सेम आहे. मग मी ते केलं, मग ते सॉल्व्ह केलं की अँगल मिळाले म्हणजे ह्यातला मिनिमम एनर्जी आणि मॅक्सिमम एनर्जीचा अँगल मिळाला. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, परत एकदा पहिलं सांगतो मी, बघा हा तुमचा मिनिमम एनर्जी पॉईंट आहे, हा तुमचा मॅक्सिमम एनर्जी पॉईंट आहे, बरोबर. आता या मीन टॉर्कच्या खालचा हा जो काय आहे, हे तुमचं सिस्टीम रन करण्यासाठी वर्क डन लागणार आहे, एवढं सिस्टीम रन करण्यासाठी, म्हणजे फक्त फिरवण्यासाठी. याच्यापेक्षा जी एक्सिस आहे ते मॅक्सिमम मायनस मिनिमम केलं की तुम्हाला हे काय मिळणार, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी, एवढं फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. मग हे एरिया अंडर द कर्व, हा एरिया म्हणजे काय असणार, टॉर्क इंटू काय येणार बघा थिटा, पण थिटाचं लिमिट काय असणार बघा, मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंत. ठीक आहे, त्यामुळे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डेल्टा ई इज इक्वल टू मी आता जे इक्वेशन लिहिणार आहे ते लय महत्वाचं आहे, टॉर्क इंटू थिटा. थिटा म्हणजे काय ना डेल्टा थिटा, त्याला मी इंटिग्रेट करणार, टॉर्क इंटू थिटा. तर मला हे बघा हे सगळं मिळणार, हे पूर्ण सगळं मिळणार टॉर्क इंटू थिटा केलं तर इथून इथपर्यंत, लिमिट 15.5 पासून 105. तर हा सगळं मिळणार एवढी एनर्जी, पण फक्त ही वरची पाहिजे मला, फक्त एवढी वरचीच पाहिजे आहे. तर याच्या खालचा एरिया नको आहे, तर ही मीन टॉर्कची लाईन आहे, मग त्यातनं काय करा, मीन टॉर्क काय करा, मायनस करा, मीन टॉर्क काय करा, मायनस. टॉर्क मधनं मीन टॉर्क मायनस करा आणि इंटू डेल्टा थिटा, सो टॉर्क इंटू थिटा जाईल आणि लिमिट लोअर टू अप्पर, म्हणजे मिनिमम एनर्जी टू मॅक्सिमम एनर्जी. मिनिमम एनर्जीचा पॉईंट किती आहे, 15.5. मिनिमम एनर्जीचा पॉईंट 15.5 आणि मॅक्सिमम एनर्जीचा पॉईंट किती आहे, 105.5. मॅक्सिमम एनर्जी 105.5. ठीक आहे, हे जर केलं तर तुम्हाला यातनं काय मिळणार, डेल्टा ई मिळेल. आता तुम्ही म्हणणार हे कसं लक्षात ठेवायचं सर आम्ही, एवढं सोपं आहे. ते बघा, सुरुवातीला मी वर्क डन पर सायकल, हे पॉवर म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता, याला वर्क डन पर सायकल म्हणू शकता. मुद्दाम मी लिहून ठेवतो, वर्क डन पर सायकल. हे वर्क डन पर सायकल म्हणजे पॉवर असते ती, इज इक्वल टू इंटिग्रेशन टी इंटू डेल्टा थिटा असते. हे जर तुम्ही केलं तर हाच फॉर्म्युला परत वापरायचा, हाच फॉर्म्युला, पण इथं टीच्या ऐवजी काय करायचं, टी मायनस टी मिन, फक्त टी मायनस टी मिन. आणि इथं लिमिट जी होती 0 to 360 होतं, इथं मिनिमम एनर्जी टू मॅक्सिमम एनर्जी, तुम्हाला डेल्टा ई ची किंमत मिळते. डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता किमती पुट करतो, लिमिट आता नंतर बघूया. टॉर्क, इंटिग्रेशन ऑफ टॉर्कची किंमत बघा काय इथं आहे, टॉर्कची किंमत 20,000 मायनस 9500 साइन 2 थिटा, मायनस नाही सॉरी प्लस आहे इथं, त्यानंतर मायनस 5700 कॉस 2 थिटा. हे झालं टॉर्क मायनस मीन टॉर्क, मायनस. आता मीन टॉर्कची किंमत बघा, मीन टॉर्क तुम्ही शोधलाय किती आहे, तो 20,000. मीन टॉर्क किती आहे, 20,000. टॉर्क मायनस मीन टॉर्क, याला इंटू काय डेल्टा थिटा, म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे. लोअर लिमिट 15.5, अप्पर लिमिट 105.5, प्लस 20,000 आणि मायनस 20,000 ही कॅन्सल झाली. आता इंटिग्रेशन मध्ये फक्त एवढंच राहिलं. आता याचं इंटिग्रेशन सांगा, मगासारखं सांगा, 9500 साइनचं इंटिग्रेशन काय येणार, मायनस कॉस, साइनचं येणार मायनस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2. ओके, लिमिट नंतर लिहूया, मायनस 5700 कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन काय येणार, कॉस 2 थिटाचं साइन 2 थिटा डिवाइड बाय. ठीक आहे, आणि याला लिमिट काय 15.5 ते 105.5. आता लिमिट पुट करू, आता लिमिट पुट केल्या बाळाने कॅल्सियम सोडवायचं लिमिट.
हे 9500 डिवाइड बाय 2 मायनस साईन बाहेर घेतो. 9500 डिवाइड बाय 2 म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं 4750. आता कॉस 2 थिटाला लिमिट टाकतो. बघा कॉस 2 इंटू अप्पर लिमिट 105.5 मायनस लोअर लिमिट कॉस 2 इंटू 15.5. हे झालं अप्पर लिमिट, हे झालं लोअर लिमिट, आणि हे 9500 डिवाइड बाय 2 मायनस साईन मी बाहेर घेतले. आता इथं पण मायनस 5700 डिवाइड बाय 2 2850. साइन 2 थिटाला लिमिट टाकतो. साइन 2 इंटू अप्पर लिमिट 105.5 मायनस साइन 2 इंटू लोअर लिमिट 15.5. कॅल्सीवरती सॉल्व्ह करायचं. डेल्टा ई किती ते सांगायचं. कॅल्सीवरती सॉल्व्ह करा आणि डेल्टा ई ची किंमत किती ते सांगा. मी डायरेक्ट पुस्तकातलं उत्तर लिहिले, पण हेच उत्तर येते का एकदा चेक करा. याच्या आसपास येईल. माझा 11027 येते सर. 11027. ठीक आहे, म्हणजे 11078च्या जवळ झाले. ओके, मी पुस्तकात लिहिले 11078 न्यूटन मीटर. डेल्टा ई मिळाला. आता डेल्टा ई मिळाल्यानंतर तुम्हाला जे विचारलं असेल ते उत्तर मिळेल. 2 नंबरचं उत्तर काय विचारले बघा. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता खाली लिहितो, बट डेल्टा ईचा फॉर्म्युला सांगा रेग्युलर. I ओमेगा स्क्वेअर CS. डेल्टा ईचा फॉर्म्युला काय? I ओमेगा स्क्वेअर CS. 11078. I ची किंमत शोधायला सांगितल्या. ओमेगा म्हणजे 2πn डिवाइड बाय 60 इंटू CS. N आणि CS प्रॉब्लेम मध्ये दिला असणार आहे. N आणि CS बघा, N आहे 180, CS आहे 0.01. N आहे 180 आणि CS आहे 0.01. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर CS. डेल्टा ई ची किंमत टाकली, सॉल्व्ह करा, तुम्हाला I म्हणजे 2 नंबरचा आन्सर मिळाला. हे सॉल्व्ह करा, इकडे डिवाइड करा, तुम्हाला I मिळेल. $3117.87. 3117 म्हणजे पुस्तकात उत्तर लिहिले मी 3121. 3121 म्हणजे मला I मिळाला, आणि हे तुमचा आन्सर नंबर 2. आता आन्सर नंबर 3 कडे मी जाणार नाही लगेच, एक 5 मिनिटांत जातो. आतापर्यंत काय केलंय हे सांगतो. हा प्रॉब्लेम पाठ करायचा नाही, मी फक्त सांगतो, त्या स्टेप फक्त लक्षात ठेवायच्या, आपोआप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हा बघा, मला काय केलेलं त्यानं, सगळे दिलं टॉर्कचं इक्वेशन केलं. हे कधी पण लक्षात ठेवायचं, हे इक्वेशन आलं की ही स्टेप वापरायची. हे टॉर्कचं इक्वेशन आलं तर ह्या स्टेप वापरायच्या. मग वर्क डन पर सायकल म्हणजेच पॉवर डिटरमाइन करायची, टॉर्क इंटू थिटा. पण थिटाच्या ऐवजी डी थिटा घ्यायचा आणि ते इंटिग्रेशन घ्यायचं. 0 to 360 1 रिव्होल्युशन साठी सॉल्व्ह करायचं. 1 रिव्होल्युशनचं तुम्हाला हे मिळते. मग टर्निंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची. कशी करायची? टी थिटा घ्यायचा आणि वर्क डन पर सायकल इज इक्वल टू टॉर्क इंटू थिटा लिहायचं. टॉर्क इंटू वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे टॉर्क इंटू थिटा अँग्युलर मध्ये. आता एक रिव्होल्युशन आहे म्हणून त्याचा थिटा 2π येणार. त्यावरून तुम्हाला मीन टॉर्क मिळते, म्हणजे ऍव्हरेज टॉर्क. ही ऍव्हरेज टॉर्कची किंमत. आता हे टॉर्क कसं प्लॉट केलं? हे टॉर्क बघा, 0 डिग्रीचा टॉर्क किती आहे ते बघितलं. ते कशावरून बघितलं?
टॉर्क तुम्हाला इक्वेशन दिली. या इक्वेशन मध्ये 0 पुट करायचा, टॉर्क मिळते. त्या टॉर्कची किंमत आली 14,300, म्हणजे हे 20,000च्या खाली आलं, 20,000च्या खाली. 0 डिग्री झाल्यावर 2 डिग्रीला चेक करायचं. त्याची किंमत आली 14,976. ही 0 डिग्रीपेक्षा जास्त आहे, म्हणजे याच्या वर आलं, म्हणजे ही कर्व वर चालली अशी. ही वर गेली, पुन्हा खाली गेली, असं पुढे पुढे जाते, असं होत जाते. मग हे ड्रॉ केल्यानंतर हा पॉइंट इथं एनर्जी रिलीज झाल्या म्हणजे मिनिमम एनर्जी, ही एनर्जी गेन झाली म्हणजे हा मॅक्सिमम एनर्जी. हा मिनिमम एनर्जीचा पॉइंट, हा मॅक्सिमम एनर्जीचा पॉइंट. मग मी काय केलं, ह्या 2 पॉइंटला टॉर्क आणि मीन टॉर्क सेम आहे, मग मी ते केलं. टॉर्क आणि मीन टॉर्क सेम आहे, टॉर्क आणि मीन टॉर्क सेम केलं. मीन टॉर्कची किंमत टाकली, सॉल्व्ह करत गेलो, मला अँगल मिळाला. म्हणजे मिनिमम एनर्जीचा अँगल मिळाला, मॅक्सिमम एनर्जीचा अँगल मिळाला. मग डेल्टा ई कसा काढला बघा. डेल्टा ई म्हणजे हा वरचा एवढा एरिया काय करायचं, इंटिग्रेट करायचं टॉर्क इंटू थिटाला, पण लिमिट मिनिमम एनर्जी टू मॅक्सिमम एनर्जी. सो काय केलं, टॉर्क इंटू थिटाला मी इंटिग्रेट केलं, पण मला हा खालचा एरिया नकोच आहे, फक्त याच्या वरचा पाहिजे आहे. याच्या खालचा एरिया म्हणजे टी मीनच्या खालचा एरिया आहे, म्हणून टोटल टॉर्क मधून मीन टॉर्क मायनस करायचं आणि त्याला इंटिग्रेट करायचं. सो टी इंटू टी मीन इंटू डेल्टा थिटा, त्याला इंटिग्रेट करा, मिनिमम एनर्जी टू मॅक्सिमम एनर्जी, तुम्हाला डेल्टा ई मिळते. डेल्टा ई इज इक्वल टू आय ओमेगा स्क्वेअर CS, तुम्हाला आय मिळाला. मग आता लक्षात कसं ठेवायचं हे सगळं, लक्षात कसं ठेवायचं, सोपं आहे. काय करायचं बघा, वर्क डन पर सायकल इंटिग्रेशन ऑफ टी इंटू डेल्टा थिटा. अँगल शोधायचा आहे, अँगल टी इज इक्वल टू टी मीन. काय म्हटलं, 2 लक्षात कसे ठेवायचं बघा. वर्क डन पर सायकल, टॉर्क इंटू थिटाचं इंटिग्रेशन. अँगल शोधायचे आहे, टी इज इक्वल टू टी मीन. डेल्टा ई शोधायचा आहे, पहिलाच फॉर्म्युला लिहायचा, टॉर्क इंटू डेल्टा थिटा, पण या टॉर्कच्या ऐवजी काय करायचं, टी मायनस टी मीन इंटू डेल्टा थिटा. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुम्हाला सगळे आन्सर मिळाले. ओके, आता हे आन्सर नंबर 2 झालं. मी आन्सर नंबर 3 कडे जाणार आहे. आन्सर नंबर 3 काय विचारले बघा. आन्सर नंबर 3 पेपरला विचारायची पॉसिबिलिटी कमी आहे, पण तरी पण मी ते सांगणार आहे. आन्सर नंबर 3 बर. 3 कडे जायच्या आधी एकदा विचारू तुम्हाला, ह्या प्रॉब्लेमच्या स्टेप सांगा तुम्ही. मी जसं सांगितलं तसं सांगायचं. या प्रॉब्लेमच्या स्टेप, सगळ्यात पहिली स्टेप काय शोधायचं, वर्क डन पर सायकल. कसं काढणार वर्क डन पर सायकल, इंटिग्रेशन ऑफ टॉर्क इंटू डेल्टा डेल्टा. आहे का सगळी, लावून मॅच IPL लावून बसलायचा. आहे. ओके, पहिलं काय शोधायचं, वर्क डन पर सायकल. फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन टॉर्क इंटू डेल्टा थिटा. दुसऱ्या वेळेला काय शोधायचं, अँगल कसा शोधला, टी इज इक्वल टू टी मीन. आणि तिसऱ्या स्टेपला काय केलं मी, डेल्टा ई ला काय फॉर्म्युला वापरला, इंटिग्रेशन टी मायनस टी इंटू डेल्टा थिटा. एवढंच लक्षात ठेवायचं आणि एक 2-3 वेळेला ह्या प्रॉब्लेमचा व्हिडिओ बघायचा. हा प्रॉब्लेम तुम्हाला पाठच होऊन जातोय. अशा टाईपचा कुठला पण येऊ सगळं सॉल्व्ह होते. ओके, आता आन्सर नंबर, हे प्रत्येक प्रॉब्लेमला येईलच असं नाही, हे ह्यातलं ऍडिशनल आहे, मी तुम्हाला सोडवून दाखवतो. आता काय विचारले बघा, काय म्हटले, अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ फ्लायव्हील व्हेन अँगल इज 45, म्हणजे थिटा दिलाय 45 डिग्री आणि त्यावेळेला अल्फा किती असणार, अँग्युलर ऍक्सलरेशन किती असणार असं विचारले. ठीक आहे, आता हे शोधायला लई सोपं असते. टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय असते, आय इंटू अल्फा. टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय असते, आय इंटू अल्फा. संपलं. टॉर्क माहित आहे, आय माहित आहे, अल्फा मिळवणार. पण मला हा जो टॉर्क पाहिजे, हा टॉर्क असतोय एक्सेसिव्ह टॉर्क. हा टॉर्क असतोय एक्सेसिव्ह टॉर्क. म्हणजे काय, ते काय असते सांगतो, हे लक्ष द्या. इथपर्यंत हा जो टॉर्क आहे, हा सिस्टीम रन करण्यासाठीचा टॉर्क आहे. याच्यापेक्षा जास्तचा जो टॉर्क असेल, त्या टॉर्क मुळे काय होते, फ्लायव्हीलची स्पीड वाढत्या आणि फ्लायव्हीलला काय होते, स्पीड वाढली म्हणजे ऍक्सलरेशन येते. म्हणजे एक्सेसिव्ह टॉर्क मुळे ऍक्सलरेशन येते. मी इथं लिहितो, ऍक्सलरेशन इन फ्लायव्हील इज ड्यू टू एक्सेसिव्ह टॉर्क. म्हणजे रिक्वायर्ड पेक्षा जास्त टॉर्क जनरेट झाला
तर फ्लायव्हीलची स्पीड वाढणार. म्हणजे मला एक्सेसिव्ह टॉर्क शोधायला पाहिजे, एक्सेसिव्ह टॉर्क. मग आता एक्सेसिव्ह टॉर्क कसा काढणार? एक्सेसिव्ह टॉर्क तुमच्या आहे त्या टॉर्क मधून मीन टॉर्क मायनस करायचा. असं का? इकडे द्या बघा, मीन टॉर्क म्हणजे रिक्वायर्ड टॉर्क आहे, इथपर्यंत पाहिजेच आहे. याच्या वरती जे काय आहे ते एक्सेसिव्ह आहे, याच्या वरचं एक्सेसिव्ह आहे. मग ह्या टॉर्क मधून मीन टॉर्क मायनस करायचा म्हणजे तुम्हाला एक्सेसिव्ह टॉर्क मिळतोय. म्हणजे टॉर्क मधून मीन टॉर्क मायनस केला की एक्सेसिव्ह टॉर्क मिळणार. म्हणून मी दिलेले टी एक्सेस, एक्सेसिव्ह टॉर्क इज इक्वल टू तुमच्या टॉर्क मधून एक्सेसिव्ह टॉर्क काय करायचा मायनस तुमचा टॉर्क म्हणजे इक्वेशन करायचं आहे. मी इक्वेशन लिहितो 20,000 प्लस 9,500 sin 2 थिटा मायनस 5,700 cos 2 थिटा cos 2 थिटा. आता ह्या टॉर्क मधून कुणाला मायनस करायचं आहे? मीन टॉर्कला. मीन टॉर्कची किंमत आहे 20,000. मीन टॉर्कची किंमत 20,000 आहे. हा प्लस 20,000 हा मायनस 20,000 झाला कॅन्सल. प्लस 20,000 मायनस इथे मायनस साईन येत आहे, मायनस 20,000 झाला कॅन्सल. म्हणजे एक्सेसिव्ह टॉर्कची किंमत ही राहिली. सो एक्सेसिव्ह टॉर्क इज इक्वल टू काय आला बघा 9,500 sin 2 थिटा मायनस 5,700 cos 2 थिटा. हा एक्सेसिव्ह टॉर्क आहे. याच्यामुळे काय होणार? तुमचं ऍक्सलरेशन येणार. मग आता तुम्ही सांगा थिटा किती घ्यायला सांगितलं रे? किती घ्यायला सांगितलंय? 45 डिग्रीला व्हॅल्यू शोधा असं सांगितलंय. त्यामुळे थिटा दिलाय 45. त्यामुळे मी थिटाची किंमत टाकतो इथं 45 इज इक्वल टू ऍट 45 डिग्री असं म्हणतो मी इथं 9,500 sin 2 into 45 मायनस 5,700 cos 2 into 45 इज इक्वल टू टी एक्सेस. म्हणजेच एक्सेसिव्ह टॉर्क किती येतोय सांगा कॅल्क्युलेट करून. एक्सेसिव्ह टॉर्क किती येते? 9,500. किती? 9,500. 9,500 हा तुमचा एक्सेसिव्ह टॉर्क आहे. आणि ह्या एक्सेसिव्ह टॉर्क मुळे काय होणार बघा इथं ऍक्सलरेशन येणार. ऍक्सलरेशन म्हणून एक्सेसिव्ह टॉर्क इज इक्वल टू काय ना टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. एफ इज इक्वल टू एम ए. तसं टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. एफ इज इक्वल टू एम ए लिनियर मध्ये, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा अँग्युलर मध्ये. एक्सेसिव्ह टॉर्क आहे 9,500. आय ची किंमत 2 नंबरचा आन्सर इथं आहे बघा 3,121 इंटू अल्फा. सॉल्व करा अल्फा मिळेल. सॉल्व करा तुम्हाला अल्फा 3.04. 3.04 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. एवढं काय त्याचं अँग्युलर ऍक्सलरेशन. हे तुमचं आन्सर नंबर 3. हे त्याचं काय अँग्युलर ऍक्सलरेशन हे आन्सर नंबर 3. आता बघा मी काय करतो जरासं परत एकदा तुम्हाला